आपण एक कपड्याचं पॅकेट आणि क्लिप कशासाठी घेतलं जातं सांगतो तुम्हाला पुढे ब्लॉकमध्ये. तो विषय असा झाला, आपण आलो सकाळी गाडी खाली करायला. आपली गाडी काही होऊन राहिली चालू, त्याची बॅटरी आली डाऊन. बॅटरी तशी आपली नवीच होती, पण तरी एकदा चेक करून घेतली काय वायर वगैरे तुटेल आहे का. मग बॅटरी चेक केल्यानंतर मॅकॅनिकलने लावला फोन. मॅकॅनिकल म्हणले गॅरेजवर घेऊन ये म्हणे गाडी. आता गाडीचं काही चालून नाही राहील ती. मग काय झालं नाही ट्रॅफिक जाम. मग तुमच्या भावानं दाखवली बाहुबली सारखी ताकद आणि एकट्यानं लुटली बा गाडी. आता याला धक्क्यावर चालू करणं पडेल, कसं तरी गॅरेज नेणं पडेल. मग काय जय महेशमती म्हटलं फटकन गेली बा धक्क्यावर गाडी चालू. आता चालू करून आपल्याला शिदे जायचं आहे गॅरेजवर. ते तरी बरं की अठ्ठी पुरा ढलानाचा रस्ता होता, नाही तर बस आपली गाडी लोटू आज पुरी थंडी चाली असती. मग काय गाडी केली धक्क्यावर चालून आलो शिदा गॅरेजवर आल्यानंतर बी गाडी एकदम ढलामध्येच लावली. कसं लोटायचं काम नाही पाहिजे जास्त. गाडी लावून दिली गॅरेजवर, पण मॅकॅनिकल साहेब येलच नव्हते. मग काय त्यानं त्याच्या ऑपरेशनची पुरी पेटी काढली, मला पाडून दिलं सामान आणले. मग काय मी आलो एका हार्डवेअरवर, तिथून एका कपड्याचं पाकिट 4 नंबर क्लिप आणि 5 नंबर क्लिप घेतली. आपलं तुटलं होतं वायर आणि वायर विकून घेतलं. एका वायरामुळे आपल्याला इतकी तकलीफ झाली. आता गॅरेजवर प्यायला पाणी नव्हतं, मग त्याने मला पहिले पाणी आणायला पाठवलं. एक आरोची कॅन भरून आणून दिली. आपल्या गाडीवर येऊन पाहतो काय एकदम खतरनाक काळं इंजिन होईल. मग काय गाडीचं काम वगैरे झालं ना, आलो शिदा आपल्या गाडीवर आले. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या पेटीत किती मोठा खजाना आहे, 2-2 गुल लावले इथं. मग काय फटकन केली तरी मोटर चालवून आपण येऊन सावळीने एकदम कावडी देऊन फटकन एखाद्या झाडाखाली जायला लागेल. पण झाडाखाली आलो तोपर्यंत आपली गाडी भरून गेली. मग काय गाडी वगैरे भरली औषधा खाली करले, खाली करून दिले. आपण येलो तो टेंभुर्णा. मग काय टेंभुर्णाच्या बायपासवर दिसल्या वेळेला फालुदाची गाडी, एक ग्लास फालुदा पेला. इतकंच भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये.